महापुरुष फोडकरवाडी संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करले. यानंतर सामना बांदकरवाडी विरुद्ध कोंबे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये यायचे टॉससाठी. सामना चालू होतोय. महापुरुष फोडकरवाडी विरुद्ध एमसीसी मिरवणेवाडी. सुशांत आणि रोशन दोन सलामीवीर मिरवणेवाडी संघाकडून, तर महापुरुष फोडकरवाडी संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय भगवती टेम्पल कडून. पहिल्या षटकाला सुरुवात करेल सागर फोडकर. हा सामना 3 षटकांचा राहील. बांदकरवाडी आणि कोंबे टॉस साठी यायचंय. पुढच्या मॅचचा टॉस आमचे विजेता आणि उपविजेता ट्रॉफी ज्यांनी दिले ते स्पॉन्सर आराध्य उल्हास हळदणकर यांच्या हस्ते होईल. तर या मैदानाकडे सामना चालू होतोय. महापुरुष फोडकरवाडी विरुद्ध मिरवणेवाडी. पहिला चेंडू भगवती टेम्पल कडून सुरुवात करतोय सागर फोडकर. समोर असेल सुशांत. खोलवर टप्प्याचा चेंडू जेल घेण्याचा प्रयत्न होतोय विनीत फोडकर यांचा. चेंडू जातोय बॉन्ड लाईनच्या दिशेने. सागरचं स्वागत होतंय एका खणखणीत चौकारणीशी. सागर पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं होतं सुशांत याने चौकारणीशी. पुढचा चेंडू घेऊन यावेळी चेंडू पुन्हा एकदा होत उडवलाय. हाही चेंडू सीमारेषा पार होतोय 6 धाव्यासाठी. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार. 2 चेंडू 10 धावा वसूल केले सुशांत याने. चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक करेल का? यावेळी चांगला चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू सुजय माडिक चेंडू फील्ड करेपर्यंत एक धाव पूर्ण होते. धावसंख्येत 1 ने बदल होईल. धावसंख्या होते 11 बिनबाद 11. पहिलं षटक चालू असताना आता राईट हँड बॅट्समन रोशन स्ट्राईक एंडला येतोय. पुढचा चेंडू घेऊन चौथा चेंडू. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल. आता चौथा चेंडू नवीन सलामीवीर रोशन याच्यासाठी.
पुढचा चेंडू सागर याचा, रोशन याच्यासाठी आखूड टप्प्याचा चेंडू पॉईंटच्या दिशेने थेट केलाय, चेंडू मागे सुजय माडिक धावतोय, मात्र चेंडू होईल फरार 4 धावेसाठी. धावसंख्येत 4 ने बदल होईल, धावसंख्या होते 15, बिनबाद 15. पहिलं षटक टाकतोय महापुरुष फोडकरवाडी संघाकडून सागर. थोडासा महागडा ठरतोय कारण त्याने पहिल्या 4 चेंडू मध्ये 15 धावा खर्च केल्यात. चेंडू सागर याचा, यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू होता, पूल केलाय, शशांक पेडणेकर चेंडू फील्ड करतो, याही वेळी मिस्टेक होते आणि चेंडू जातोय परत एकदा सीमारेषा पार 4 धावेसाठी. बिनबाद 19. सागर खूप आग्रह षटक टाकतोय, 19 धावा खर्च केल्यात त्याने. पुढचा चेंडू रोशन याच्यासाठी, यावेळी मात्र सुरेख चेंडू होता. वाईट यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू. 19 धावा खर्च केल्यानंतर सागरचं षटक समाप्त होतंय. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचललाय मिरवणेवाडी संघाने आणि 19 धावा केले. थँक्यू डीजे. यानंतर महापुरुष संघाकडून गोलंदाजीसाठी येतोय या संघाचा हुकमी एक्का शशांक पेडणेकर बांदेकडून दुसऱ्या षटकाची सुरुवात करेल. समोर असेल सुशांत. सुरेख चेंडू लेगस्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी वाईट म्हणून घोषित केलं. अतिरिक्त धावेने धावसंख्येत बदल होईल. धावसंख्या होती 20, बिनबाद 20. परत एकदा शशांक, यावेळी चेंडूला तटवला, चेंडू जाईल सीमारेषा पार 6 धावेसाठी. शशांकचं देखील स्वागत आहे का षटकारांशी होते. परत एकदा चेंडू उडवला, चेंडू यावेळी हवेत आहे. अजिंक्य फोडकर चेंडू खाली येतोय, मात्र चेंडू जमिनीला दान होतोय, जेल ड्रॉप होतोय. धावसंख्येत 2 ने बदल होईल. धावसंख्या होते 28, बिनबाद 28. दुसरा षटक चालू असताना परत एकदा शशांक, यावेळी फुलटा चेंडू हलकीच तटून काढलाय. राजकीय चेंडू फील्ड होतोय, रनआउटची संधी आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्येत 2 ने बदल होईल. धावसंख्या होती 31, बिनबाद 30. दुसरं षटक चालू असताना परत एकदा शशांक, समोर असेल सुशांत. परत एकदा चेंडूला तटवलाय. पाहूया सागर फोडकर चेंडू खाली येतोय, याही वेळी जेल सोडला जातोय. आता रनआउटची संधी असेल लॉस लाईक एंडला, चुकीच्या एंडला थ्रो झाला आणि रनआउटची संधी देखील महापुरुष संघ गमावतोय आणि ओव्हरथ्रोच्या स्वरूपात आणखी 1 धाव मिळते. एकूण 3 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. धावसंख्या होते 33.
आता स्ट्राईक खेळला येतोय रोशन. सशांगेच्या पुढच्या चेंडूचा सामना करेल. पुढचा चेंडू होता आणि यावेळी लगेच त्याच्या बाहेरून जातोय चेंडू. चेंडू पंचाने वाईट बनवून घोषित केलाय आणि 22 स्वरूपात एक धाव मिळते. अशा 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. धाव संख्या होते 35. बिनबाद 35. पुढचा चेंडू शशांक याचा खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळी चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चटवलाय. विद्यार्थी बोलकर चेंडू फील्ड करतायत. 2 अटेम्प मध्ये काही चेंडू त्यांना सापडला नाही. 3ऱ्या अटेम्प मध्ये चेंडू सापडलाय. थ्रो करेपर्यंत 3 धावा पूर्ण होत आहेत. धाव संख्या होते 38. बिनबाद 38. दुसरा षटक चालू असताना 3 षटकांचा हा सामना असेल. आता रोशन स्ट्राईक खेळला येतोय. शशांकच्या पुढच्या चेंडूचा तो सामना करेल. बांधे कडून शशांक गोलंदाजीसाठी तयार. परत एकदा आणि दुसरं षटक समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मिरवणेवाडी संघाची धाव संख्या होते 38. खेळला उभा असेल. आता गोलंदाजीसाठी येतो विनीत फोडकर महापुरुष संघाकडून. भगवती टेम्पल एंड कडून 3ऱ्या षटकाची पहिल्या डावातील शेवटचं षटक घेऊन विनीत फोडकर समोर असेल सुशांत. विनीत पहिला चेंडू फेस करतोय. आखूड टप्प्याचा चेंडू. चेंडू सरळ जातो निर्धाव स्वरूपात. यष्टी रक्षक अनिकेत फोडकर यांच्या हातात मध्ये. एका निर्धाव चेंडूने विनीत सुरुवात करतो 3ऱ्या षटकाची. पुढचा चेंडू सुशांत याच्यासाठी. परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. यावेळी जेल घेण्याची संधी असेल. सागर जेल खाली येतो. यावेळी जेल ड्रॉप होतोय आणि 2 धावा पूर्ण करतायत या चेंडूवरती. धाव संख्या होती 40. एक बाद 40. 3रा षटक चालू असताना एमसीसी मिरवणेवाडी संघाची धाव संख्या 1 बाद 40. पुढचा चेंडू घेऊन सुशांत याच्यासाठी. परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. यावेळी मात्र चेंडू आणि चेंडू सीमा पार होतोय. 1 बाउन्स चौकार. चौथा षटक घेऊन तिसरं षटक घेऊन 3ऱ्या षटकातील 4था चेंडू सुशांत याच्यासाठी. परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. यावेळी स्वतः विनीत फोडकर यांना झेल घेण्याची संधी आणि बाद. सुशांत बाद होतोय. दुसरा धक्का बसतोय मिरवणेवाडी संघाला 44 या धावसंख्येवरती.
सुशांत सारखा फलंदाजाला बाद केल्यानंतर पुढचा चेंडू घेऊन नितीन पुढे याचा पुढचा चेंडू नितीन याच्यासाठी खोलवर टप्प्याचा चेंडू वाईड यॉर्करचा प्रयत्न होता विनीत सक्सेसफुल मात्र त्याच्यात होतोय मात्र 22 स्वरूपात एक धाव मिळते धावसंख्या होते 45 2 बाद 45 विनीत चांगली गोलंदाजी करतोय 7 धावा खर्च केलेत त्याने 5 चेंडू मध्ये शेवटचा चेंडू असेल पहिल्या डावातील समोर असेल महेंद्र पुढे त्याचा पुढचा चेंडू महेंद्र याच्यासाठी परत एकदा यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू हलकीच बॅटने चेंडूला सन्मान दिलाय आणि एक धाव मिळते पहिला डाव या ठिकाणी समाप्त होतोय धावसंख्या होते 43 आणि 47 धावांचं आव्हान असेल विनोदी संघासमोर धावांचं आव्हान असेल महापुरुष होडकरवाडी संघाकडे आणि हे आव्हान पूर्ण करण्यासाठी 2 सलामीवीर अजिंक्य बोरकर आणि ओंकार बोरकर लेफ्टी राईटी असे कॉम्बिनेशन असेल
स्ट्राईक एंडला जातोय अजिंक्य फोडकर जो की लेफ्ट हँड असेल आणि नॉन स्ट्राईक एंडला असेल ओंकार फोडकर. दरम्यान दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 18 चेंडू 47 धावांचं आव्हान महापुरुष फोडकरवाडी संघासमोर. अजिंक्य फोडकर ओंकार फोडकर सलामीवीर तर पहिलं षटक घेऊन येतोय MCC मिळवण्यावाडी संघाकडून. भगवती टेम्पल कडून सुरुवात करेल ज्याने पहिल्या डावामध्ये वैयक्तिक 33 धावांची खेळी केली होती तो सुशांत सुरुवात करतोय. समोर असेल लेफ्ट हँड बॅटर अजिंक्य फोडकर. पहिला चेंडू दुसऱ्या डावातील पहिल्या चेंडूवरती कव्हर ट्राय केलाय. चेंडू फील्ड होईपर्यंत एक धाव निश्चित आणि एका धावाने अजिंक्य स्वतःच आणि संघाचं खातं खोलतोय. आता दुसरा सलामीवीर म्हणजेच ओंकार फोडकर स्ट्राईक एंडला येतोय. सुशांत याच्या पुढच्या चेंडूचा तो सामना करेल. सुशांत त्याचा पुढचा चेंडू पहिल्या षटकातील दुसरा चेंडू ओंकार याच्यासाठी. ओंकार स्ट्राईक एंडला तयार. चांगला चेंडू यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू त्याला चांगला सन्मान देण्याचा प्रयत्न मात्र ओंकारने केला होता. मात्र चेंडू निर्धाव स्वरूपात जातोय. यष्टीरक्षकाकडे धावसंख्येत कोणताही बदल होणार नाहीये. धावसंख्या होते फक्त एक. दिवाळी संघमालक कर्णधार आपण जर कुठे असाल तर संपर्क साधायचा आहे. पुढचा चेंडू सुशांत याचा ओंकार याच्यासाठी यावेळेस ते ट्राय केलाय. पाहूया चेंडू येतोय पॅव्हलियनच्या दिशेने. पहिला चौकार येईल दुसऱ्या डावातील ओंकार याच्या बॅट मधून. धावसंख्येत 4ने बदल होईल. धावसंख्या होते 5 बिनबाद 5. सुशांत तयार. समोर असेल एका चौकारणीची खेळतोय ओंकार. यावेळेस आला चेंडू होता. प्रत्येक निर्धाव चेंडू सुशांत परत एकदा तयार असेल. आधीचा चेंडू निर्धाव स्वरूपात टाकल्यानंतर पुढचा चेंडू ओंकार याच्यासाठी करतोय. आखूट टप्प्याचा चेंडू होता. ओंकारने स्कोअर लेगच्या दिशेने चेंडूला चटवलाय. गचाळ क्षेत्ररक्षण होतोय. नैसर्गिकरित्या चेंडू अडला जातोय. त्याच्यावरती 2 धावा पूर्ण करतात अजिंक्य आणि ओंकार. धावसंख्या होते 7 बिनबाद 7. पहिलं षटक चालू असताना 47 धावांचा पाठलाग करतोय महापुरुष फोडकरवाडी संघ. यामध्ये 7 धावा जमा केलेत पहिल्या षटकातील 5 चेंडूवरती. आता शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील ओंकार
फोडकर याच्यासाठी सुशांत हा टप्प्याचा चेंडू हलकीच पॉइंट मध्ये गटून काढला, चेंडू चाललाय बॉर्डर लाईनच्या दिशेने, एक धाव तर पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय, तिसऱ्या धावेसाठी नॉन स्ट्रायकिंगला अजिंक्य तर निघालाय, मात्र ओंकार नकार देतोय आणि 2च धावा मिळतील. धावसंख्येत 2 ने बदल होईल. धावसंख्या होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 9. दुसरं षटक घेऊन येतोय मुरवणेवाडी संघाकडून सिद्धेश बांदियेकडून. पहिल्या षटकामध्ये 9 धावा झाल्यात, 47 धावांचा पाठलाग करतोय महापुरुष फोडकरवाडी संघ. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू अजिंक्य फोडकर याच्यासाठी फुलटा चेंडू होता, चेंडू बॅटची एज घेऊन फर्स्ट मध्ये येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतोय. धावसंख्या होते 10, बिनबाद 10. आलाय सिद्धेश याच्या पुढच्या चेंडूचा तो सामना करेल. सिद्धेश पुढचा चेंडू होळकर याच्यासाठी, खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ स्ट्रेट ड्राईव्ह केला, चेंडू त्या ठिकाणी फील्ड होतोय, मिसफील्ड होते, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करतायत अजिंक्य आणि ओंकार. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात आणखी तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या होते 12, बिनबाद 12. तर एकदा सिद्धेश ओंकार याच्यासाठी पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू फील्ड करतोय, तोपर्यंत एक धाव मिळते. धावसंख्या होते 13, बिनबाद 13. दुसरं षटक चालू असताना पुढचा चेंडू वोडकर याला लेग बाय स्वरूपात एक धाव मिळेल. धावसंख्या होते 14, बिनबाद 14. 47 धावा करायच्या आहेत, त्यामुळे आता कुठेतरी अजिंक्य आणि ओंकार याला बॅट आपली उचलावी लागेल, मोठमोठे फटके मारावे लागतील, कारण दुसऱ्या षटकातील 4 चेंडू टाकून झाले, फक्त 14 धावा झाल्यात. त्यावेळी ओंकार स्टेप आउट करण्याचा प्रयत्न मात्र केला होता, मात्र चेंडू हाही निर्धाव स्वरूपात जातोय. ओंकार याच्यासाठी आणि यावेळी ओंकार
6 चेंडू आणि 33 धावांचं आव्हान असेल महापुरुष फोडकरवाडी संघासमोर. स्ट्राईक एंडला अजिंक्य फोडकर. अविनाश येतोय तिसरं षटक घेऊन. पहिला चेंडू ठाकूर टप्प्याचा चेंडू अजिंक्य याने पूल केलाय. चेंडू जातोय मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर 6 धावेसाठी. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावल्यानंतर आता 5 चेंडू आणि 27 धावा. पुढचा चेंडू परत एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय आणि अजिंक्य बाद होतोय. दुसरा धक्का बसतोय महापुरुष फोडकरवाडी संघाला. चार चेंडू आणि 27 धावा. पुढचा चेंडू अविनाश याचा. नवीन बॅटर शशांक पेडणेकर. स्ट्राईक एंडला टप्प्याचा चेंडू फोन तर केलाय पाहूया. आणि हाही चेंडू सीमारेषा पार 6 धावेसाठी. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावल्यानंतर परत एकदा तयार असेल शशांक. 3 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. परत एकदा पूल केला. यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय आणि शशांक बाद होतोय. दोन चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. राज नवीन बॅट्समन स्ट्राईक एंडला असेल. 2 चेंडू आणि 21 धावा. खोलवर टप्प्याचा चेंडू राजला मित्र काही समजला नाहीये. 22 स्वरूपात 1 धाव येते. शेवटच्या चेंडूसाठी स्ट्राईक एंड. चेंडू आणि 20 धावा. उलटा चेंडू पाठवल्या बॉर्डर लाईनच्या बाहेर 6 धावेसाठी. आणि हा सामना MCC मिरवणेवाडी संघ